मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विधानसभेच्या मैदानात आपले उमेदवार उतरवणार की नाही, त्याचा काय निर्णय होणार हे अजून निश्चित झालेलं नाहीये. जरांगे पाटील हा निर्णय आगामी 1 ते 2 दिवसात जाहीर करण्याची शक्यता आहे. पण निवडणुकीच्या दृष्टीनं मनोज जरांगे पाटलांनी आपले पत्ते खोलायला सुरुवात केली आहे. जरांगे पाटलांनी निवडणुकीचं समीकरण जुळवण्यासाठी हालचाली करायला सुरुवात केली आहे. यासाठीच मनोज जरांगे पाटील हे मुस्लिम धर्मगुरू आणि दलित नेते यांच्यासोबत बैठका घेऊन चर्चा करतायत. जरांगे पाटील असं म्हणालेत की विधानसभेत समीकरण जुळणं हे फार आवश्यक आहे, पण अवघ्या एका जातीवरती निवडणुका या लढवल्या जात नाहीत. मराठा, मुस्लिम, दलित यांनी एकत्रित यायला पाहिजे. मग राज्यामध्ये 100% परिवर्तन घडवून आणू शकतो. थोडक्यात जरांगे पाटलांचा प्लॅन हा मराठा, मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधण्याचा आहे. MMD या समीकरणाद्वारे भाजपच्या ओबीसी कन्सॉलिडेशनला टॅकल करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांचा असणार आहे. पण याआधी मराठा समाजाची ताकद ही 150 विधानसभेच्या मतदारसंघात आहे असं वक्तव्य करणाऱ्या जरांगे पाटलांना मुस्लिम आणि दलित समीकरणांची गरज का भासतीये? मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणांची राजकीय गोळाबेरीज करून जरांगे पाटील नेमकं काय साध्य करू पाहतायत, समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर सुरुवातीला मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणांविषयी समजून घेऊ. मराठा, मुस्लिम आणि दलित हे 3 समाज महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावतात. पारंपरिकपणे हे तिन्ही समाज काँग्रेससारख्या सेक्युलर पक्षाचे वोटर राहिलेले आहेत. पण मराठवाड्यापुरतं बोलायचं झालं तर दलित आणि मराठा समाजात मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामुळे फूट पडली आणि सेक्युलर पक्षाचा हा वोटर बेस वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेला. मराठवाड्याचा मराठा समाज हा बहुजन हिंदुत्व अशी भूमिका घेणारा शिवसेनेकडे वळला, तर दलित समाज हा प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले अशा रिपब्लिकन पक्षांकडे त्या काळी वळला. मुस्लिम समाज 2014 पर्यंत सेक्युलर पक्षांच्या सोबत राहिला, पण MIMच्या उदयानंतर मुस्लिम समाज सुद्धा मुस्लिम धार्जिणा काही पक्षांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळे 1990 ते 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मराठा, दलित आणि मुस्लिम वोट बँक कन्सॉलिडेट झालेली नव्हती. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही समाजाची वोट बँक कुठेतरी कन्सॉलिडेट झाली आणि या लोकसभेला ती एकत्रित आल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं तर अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते आंदोलनाच्या स्तरावर जरांगे पाटील हे पहिले आंदोलक ठरतात ज्यांनी या तिन्ही समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी हे प्रयत्न केले खरे, पण ते प्रयत्न तितके यशस्वी झाले नसल्याचं दिसतं. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला पॅटर्नचा सुद्धा समावेश होता. पण पक्ष स्थापन करून पक्षाच्या झेंड्याखाली या तिन्ही समाजांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न याआधी यशस्वी झाल्याचंच दिसतं. पण जरांगे पाटील सामाजिक भूमिका घेऊन एका आंदोलनामार्फत या तिन्ही समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतायत. एक आंदोलन करणाऱ्या व्यक्तीमार्फत या तिन्ही समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच होत असल्याचं म्हटलं जातंय. पण मग यामध्ये जरांगे पाटलांनी मुस्लिम आरक्षणाची मांडलेली भूमिका असू देत किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात आपले उमेदवार न देण्याची भूमिका असू देत, हे सगळे प्रयत्न जरांगे पाटलांमार्फत केले जात असल्याचं सध्या दिसून येत आहे. पण इथंच एक प्रश्न येतो, मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणांची बेरीज जरांगे पाटलांना का करावी वाटली? तर याचं कारण दिसतं ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये. महाराष्ट्रात मराठा, दलित आणि मुस्लिम मतं कुठेतरी एकत्रित झाली आणि त्याचा परिणाम काय होतो हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलं. राज्यामध्ये वेगवेगळ्या समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात मराठा समाज 30 ते 32% आसपास आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात सगळ्या कानाकोपऱ्यात पसरलेला दिसतो. जरांगे पाटलांच्या मते मराठवाड्यातल्या 36 विधानसभा मतदारसंघात मराठा समाज निर्णायक ठरतो. तर राज्याच्या इतर भागांमध्ये बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणांवरती सुद्धा मराठा समाज मोठ्या संख्येने. विदर्भातला मराठा हा कुणबी असं म्हटलं जातं. मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलायचं तर राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 11% समाज हा मुस्लिम समाज असलेला दिसतो. 11 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात 1,30,00,000 मुस्लिम समाज आहे. कुठल्याही समाजाचा लोकसंख्येत 10% वाटा असणं ही मतांच्या दृष्टीनं निर्णायक बाब असते. विधानसभा वाईज जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात 15 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथं मुस्लिम समाज 30% वरती आहे. 38 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथं मुस्लिम समाज 20% वर आहे. दुसरीकडे दलित समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रात 12% इतकी आहे. हा समाज दलितांमध्ये असणाऱ्या 59 वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेलाय असं म्हटलं जातं. पण मतांच्या दृष्टीनं
88 विधानसभा मतदारसंघात दलित फॅक्टर हा निर्णायक भूमिका बजावतो. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाज 30 ते 32%, मुस्लिम 11% आणि दलित समाज 12% अशी राजकीय गोळाबेरीज केली तर ती होते 53%. हे तिन्ही समाज राजकीय दृष्ट्या जर एकत्रित आले तर एकतर्फी निकाल फिरू शकतो असं आकडेवारी दाखवून देते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हे चित्र दिसून आलं. मराठा, दलित आणि मुस्लिम मतं एकत्रित आली ती भाजप विरोधात कुठेतरी एकवटल्याचं दिसतं. खरं तर या तिन्ही समाजाची एकत्रित येण्याची कारणं ही वेगवेगळी होती. मराठा समाज हा कुठेतरी भाजप मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतोय तसा तो पक्ष आहे म्हणून एकत्र आला. मुस्लिम समाज भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणून एकत्रित आल्याचं दिसलं, तर दलित समाज संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे भाजप विरोधात गेला असं बोललं गेलं. कुठल्याही कारणांमुळे असो, लोकसभा निवडणुकीत हे तिन्ही समाज एकत्रित आल्याचं चित्र आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचं चित्र सुद्धा त्यामुळे पालटलं. महाविकास आघाडीच्या 48 पैकी जवळपास 30 जागा निवडून आल्या तर महायुती 17 जागांवर राहिली. जरांगे पाटील आता लोकसभेचा हाच धागा पकडून मराठा, दलित आणि मुस्लिम मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतं. कारण लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा हे तिन्ही समाज एकत्रित आले तर आपण दिलेले उमेदवार निवडून येऊ शकतात असा अंदाज जरांगे पाटलांचा असावा. आता यानंतर जरांगे पाटलांनी मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाची गोळाबेरीज करण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ओबीसी कन्सॉलिडेशनला आव्हान देणं. मराठा समाज हा भाजप विरोधात गेल्यामुळे भाजप पूर्णपणे ओबीसी मतांवर अवलंबून आहे असं म्हटलं जात आहे. तसंच ओबीसी समाज ही भाजपची परंपरागत वोट बँक आहे. त्या जरांगे पाटलांनी मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण मागितल्यामुळं ओबीसी समाज इन्सिक्युअर होऊन भाजपकडे कन्सॉलिडेट होऊ शकतो असं चित्र असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी आपले उमेदवार दिले तर ओबीसी मतं जरांगेंकडे वळतील याची शक्यता कमीच दिसते. आता हेच अंदाज हेरून जरांगे पाटलांनी ओबीसी कन्सॉलिडेशनला टक्कर देण्यासाठी MMDचा फॉर्म्युला काढलाय अशा चर्चा होत आहेत. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाच्या विरोधात आतापर्यंत दलित समाज गेलेला दिसत नाही. वेगवेगळ्या दलित संघटना जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देतात. त्यामुळे दलित समाजाची मोट आपण बांधू शकतो असं जरांगेंना वाटतं. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीसारखे पक्ष दलितांना एक ठोस कार्यक्रम देण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे हा समाज जरांगेंसोबत जाऊ शकतो. यात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात आपण उमेदवार देणार नाही ही घोषणा करून दलितांची सहानुभूती जरांगेंनी मिळवली आहे. मुस्लिम समाजाच्या बाबतीत मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका जरांगे सातत्याने मांडतात. त्यामुळे या समाजाचं सुद्धा समर्थन जरांगे पाटलांना मिळू शकतं. थोडक्यात कोणत्या तरी एकाच जातीवर राजकारण करण्याऐवजी किंवा एकाच जातीच्या पाठिंब्यावर उमेदवार उभे करण्याऐवजी जोपर्यंत आणखी 1-2 जातींचा पाठिंबा आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण राजकारणात यशस्वी ठरणार नाही याची कल्पना जरांगे पाटलांना आल्याचं म्हटलं जातंय. आता यातूनच जरांगे पाटील एकाच दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न करतायत. पहिलं म्हणजे आपले उमेदवार निवडून येण्याची सोय आणि दुसरं म्हणजे भविष्यात या दोन्ही समाजाचा मिळणारा पाठिंबा. आता या प्लॅनमध्ये जरांगे पाटील किती यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांचं हे मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचं बेरीज करण्याचं गणित हे भविष्य काळात विधानसभेला यशस्वी होईल का? जरांगे पाटील आपले उमेदवार कायम ठेवण्याचा निर्णय घेतील का? याबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.